नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण BEdच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे अभ्यासक्रमांतर्गत भाषा यामधील महत्त्वाचे पॉइंट मी या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे। याआधीही मी एक व्हिडिओ अभ्यासक्रमांतर्गत भाषा या विषयावर बनवलेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला बघा, पहिला क्वेश्चन आहे किंवा पहिला पॉइंट आहे, तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे की तुम्हाला पेपरमध्ये आता ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारणार आहे, त्यामुळे ती संकल्पना काय आहे किंवा ती गोष्ट काय आहे किंवा त्याविषयी माहिती काय आहे लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे मी हे तुम्हाला असं जे निळ्या अक्षरात दिलेलं आहे ते तुमचे पॉइंट आहे, त्यामुळे ती तुम्ही लक्षात ठेवा। बघा, पहिला आहे तो भाषा ध्वनीच्या माध्यमातून तयार होते। तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की भाषा कशाच्या माध्यमातून तयार होते, तर भाषा ही ध्वनीच्या माध्यमातून तयार होतो। प्रश्न कसाही परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं भाषा ही ध्वनीच्या माध्यमातून तयार होते। बोलण्याची विशिष्ट पद्धती म्हणजे काय, तर भाषा। नंतर भाषा ही ध्वनियुक्त चिन्हाची स्वैच्छिक पद्धती आहे। भाषा निर्माण होताना ध्वनीचा वापर करून किंवा त्या ध्वनीच्या चिन्हाचा वापर करून भाषेची निर्मिती होत असते, त्यामुळे भाषा ही ध्वनियुक्त चिन्हाची स्वैच्छिक पद्धती आहे। त्यानंतरचं बघा, चौथा आहे भाषा परिवर्तनशील आहे। परिवर्तनशील आहे म्हणजे भाषा बदलणारी आहे, त्याच्यात कालांतराने बदल होतात। भाषेचे मूळ स्वरूप म्हणजे मौखिक अभिव्यक्त होय। मूळ स्वरूप आहे, भाषा केव्हा उत्पन्न झाली किंवा भाषेची सुरुवात कधी झाली, तर ती मौखिक अभिव्यक्तीतनं सुरुवात झाली, लिखित नाही किंवा भाषण नाही, तर ती मौखिक स्वरूपात मूळ स्वरूप आहे भाषेचं। त्यानंतरचा आहे मुद्दा ते म्हणजे मातृभाषा ही अनुकरणाने शिकली जाते। मातृभाषा शिकायची असेल तर तुम्हाला अनुकरण करावं लागतं। बघा, लहान मूल भाषाला काही क्लास लावत नाही कुठे की बाबा आपण भाषा शिकायचं, तर ते मोठ्याच्या अनुकरणातनं ते मूल शिकत असतं, त्यामुळे मातृभाषा कशाने शिकली जाते, तर अनुकरणाने। भाषेचा विकास सामान्यकडून विशेषाकडे होतो। बघा, जेव्हा भाषा शिकत असतो किंवा भाषेचा विकास होत असतो सामान्यकडून म्हणजे साध्या साध्या गोष्टीकडून तुम्ही विशेष अशा गोष्टीकडे ते भाषा शिकत असतात। सामान्यकडून विशेषाकडे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ज्ञानातून अज्ञाताकडे किंवा सूक्ष्माकडून स्थूलाकडे, सामान्यकडून विशेषाकडे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे भाषेचा विकास सामान्यकडून विशेषाकडे होतो, हे लक्षात असू द्या। त्यानंतरचा मुद्दा बघा, मातृभाषेमुळे शब्दभंडार आणि ज्ञानभंडार वृद्धी होते। मातृभाषेमुळे काय होतं, शब्दभंडारात आणि ज्ञानभंडारात तुमची वाढ होते। जीवन जगण्याची पद्धती म्हणजे भाषा संस्कृती होय, हे पण लक्षात असू द्या। नंतर मानव हा भावना प्रधान प्राणी आहे, हे तर आपल्याला माहीत आहे, मानवाला भावना असतात। त्यानंतर बघा, संस्कृती वहनास कशाची गरज असते, तर भाषेची गरज असते किंवा भाषेची मदत संस्कृती वहनास होत असते। त्याचप्रमाणे भाषा कौशल्यावर वाचन कौशल्याचा विकास अवलंबून असतो। तुमचं जर भाषण कौशल्य चांगलं असेल तर वाचन कौशल्याचा विकास त्यावर अवलंबून असतो। वाचन कौशल्य याच्या विकासासाठी लेखन कौशल्य गरजेचे आहे। तुम्हाला वाचन कौशल्य जर विकसित करायचं असेल तर तुम्हाला ते लिहिता पण आलं पाहिजे। त्यानंतरचं बघा, श्रवण ही प्रत्येक बालकास होणारी स्वाभाविक क्रिया आहे। श्रवण म्हणजे काय, ऐकणे। प्रत्येक बालकात हे ऐकूनच मुलं भाषा शिकत असतात, लहान मुलं, त्यामुळे श्रवण ही प्रत्येक बालकात होणारी स्वाभाविक क्रिया आहे। अवधान केंद्रीय करण्यासाठी अध्ययन अध्यापनात शैक्षणिक साधन वापरले जाते। अवधान म्हणजे काय हो, तर अवधान म्हणजे तुमचं लक्ष। जेव्हा शिक्षक पुढे शिकवत असतात तेव्हा तुमचं अवधान टिकून राहावं किंवा तुमचं लक्ष टिकून राहावं यासाठी आपण काय वापरत असतो, शैक्षणिक साधनांचा वापर करत असतो। त्यानंतर बघा, आशयाचे श्रवण व्यवस्थित झाले तर व्यवस्थित अर्थग्रहण ही होते। जर तुम्ही आशयच व्यवस्थित ऐकला नाही तर तुमचं त्याचा नियम किंवा त्याचा जो अर्थ आहे तो लावण्यास तुम्हाला गडबड होते, त्यामुळे जर तुम्ही आशयाचे श्रवण व्यवस्थित केलं तर तुम्हाला त्याचं व्यवस्थित अर्थग्रहण होण्यासही मदत होते। त्यानंतर उच्चारण शिकताना प्रादेशिक घटक लक्षात घ्यावा। जेव्हा तुम्ही उच्चारण शिकत असता तेव्हा प्रादेशिक घटक सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। अपश्रवण म्हणजे चुकीचा अर्थ लावणे। हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेमध्ये विचारला जातो की अपश्रवण आणि अश्रवण ह्यामध्ये कन्फ्यूज केलं जातं। तर अपश्रवण म्हणजे काय, चुकीचा अर्थ लावणे। ऐकू येतं पण अर्थ आपण चुकीचा लावतो। अश्रवण म्हणजे काय, ऐकायलाच न येणं, लक्षात असू द्या। अश्रवण म्हणजे ऐकायला न येणं, अपश्रवण म्हणजे चुकीचा अर्थ लावणं।
त्यानंतरचा बघा, श्रवणाने सर्जनशीलतेचा विकास होतो. तुम्ही जेवढं ऐकाल तेवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतात किंवा व्यवस्थित अर्थग्रहण झाल्याने तुम्ही काही नवीन गोष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे तुमच्यात सर्जनशीलतेचा विकास होतो. वाचन ही शिक्षणातील पहिली औपचारिक क्षमता आहे. शिक्षणातील औपचारिक क्षमता कोणती? तर वाचन. लक्षात असू द्या. वाचन, लेखन, भाषण, संभाषण ह्या ज्या आहेत त्या श्रवण ह्या सोडून वाचन ही प्रथम ही औपचारिक क्षमता आहे शिक्षणातली. ज्ञानप्राप्तीचे मूलभूत साधन म्हणजे वाचन होय. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या गोष्टीविषयी तुम्ही खूप सारे वाचून त्या गोष्टीविषयी ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. वाचनाचे प्रकार पण पेपरमध्ये खूप वेळेस विचारलेले असतात. वाचनाचे 2 प्रकार आहेत, प्रकट वाचन आणि मौन वाचन. प्रकट वाचन म्हणजे मोठ्याने आपण जे वाचतो त्याला प्रकट वाचन म्हणतात आणि मौन वाचन म्हणजे मनातल्या मनात केलेले वाचन. भाषण कौशल्य हे अभिव्यक्तीचे कौशल्य आहे. भाषणातून आपण स्वतः अभिव्यक्त होत असतो, म्हणून भाषण कौशल्य कसं आहे? अभिव्यक्तीचे कौशल्य आहे. सृजनाचे साधन म्हणजे भाषण होय, हे पण लक्षात असू द्या. भविष्यकालीन अभिव्यक्तीसाठी लेखन कौशल्य महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर काही गोष्टी अभिव्यक्त करायच्या असतील किंवा पुढच्या पिढीला सांगायचे असतील तर ते तुम्ही लेखन कौशल्याच्या माध्यमातून सांगू शकता. उच्चारणावर शारीरिक व्यंगाचा परिणाम होतो. बरोबर आहे. तुमचं जर काही शारीरिक व्यंग असेल किंवा जीभ हे काही प्रॉब्लेम असेल किंवा कंठात काही प्रॉब्लेम असेल तर हे शारीरिक व्यंगाचा तुमच्या उच्चारणावर म्हणजे बोलण्यावर काही ना काही परिणाम होत असतो. त्यानंतर संभाषण हे औपचारिक असते. संभाषण कसं असतं? औपचारिक असतं. अनौपचारिक असतं का? नाही आहे, ते असतं औपचारिक. लक्षात असू द्या. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठविलेला अर्थपूर्ण संदेश म्हणजे संप्रेषण होय. ही संप्रेषणाची व्याख्या पण लक्षात असू द्या. काय? एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवला अर्थपूर्ण संदेश म्हणजे संप्रेषण होय. प्रभावी संप्रेषण ही कशी मार्गी आहे? द्विमार्गी प्रक्रिया आहे. तुम्हाला जर चांगलं संप्रेषण करायचं असेल तर एकाने बोलून जमल का? नाहीये, दोघांनी बोललं पाहिजे. समोरच्या व्यक्तीनं आपले विचार मांडले पाहिजेत आणि आपणही मांडले पाहिजे. द्विमार्गी अशी प्रक्रिया आहे संभाषण, प्रभावी संभाषण. संप्रेषणाचे माध्यमे कोणकोणते आहेत? तर श्राव्य साधने आहेत, दृक साधने आहेत आणि दृक श्राव्य साधने आहेत. श्राव्य म्हणजे फक्त ऐकू येणारे, परत दृक म्हणजे फक्त पाहता येणारे आणि दृकश्राव्य म्हणजे ऐकायलाही येतात आणि पाहायला येतात. असे दृकश्राव्यमध्ये जसं टीव्ही ऐकायला पण येतो आणि चित्र पाहायला पण भेटतात. दृक साधनामध्ये फक्त चित्र जसं की नकाशा वगैरे. श्राव्य साधनामध्ये जसं की रेडिओ फक्त ऐकायला भेटतो. अशा प्रकारे संप्रेषणाची 3 माध्यमं आहेत. त्यानंतरचा बघा, संवादामुळे माहितीचे संक्रमण होते. संवाद असेल तर काय होतं? एखाद्याला असलेली माहिती तो दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो, त्यामुळे काय होतं? माहितीचं संक्रमण होतं. नवीन माहिती मिळवण्याचे प्रभावी साधन म्हणजे संवाद होय. तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी माहिती नाही आणि ती मिळवायची आहे तर एकमेकाच्या संवादातून ज्याला ती माहिती आहे त्याच्याकडून तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. गद्य हा शब्द संस्कृतीमधील गद आहे बघा, हे धातूपासून तयार झालेला आहे. पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतो. गद्य हा शब्द संस्कृतमधील, इजिप्तमधील असं विचारलं जाऊ शकतं. ते संस्कृतीमधील गद्य धातूपासून तयार झालेला आहे. गद्य हे ज्ञान समृद्धीचे प्रमुख साधन आहे. तुम्हाला गद्य पद्य माहिती आहे तर गद्य हे ज्ञान समृद्धीचे प्रमुख साधन आहे. गद्य म्हणजे जसं की पाठ, एक सांगायचं झालं की आपला जो धडा असतो तो गद्यात असतो आणि कविता असते ती पद्यात असते. त्यानंतरचा मुद्दा बघा, गद्यपाठ हे मनोरंजनाचे साधन आहे. गद्यपाठ हे काय आहे? मनोरंजनाचे साधन आहे. गद्यपाठाचे भाग आहेत कोणकोणते? भावात्मक पाठ आणि वर्णनात्मक पाठ असे गद्यपाठाचे 2 भाग पडतात. लक्षात असू द्या. भावात्मक पाठ आणि वर्णनात्मक पाठ. भावात्मक पाठामध्ये एखादा प्रसंग उभा केलेला असतो, तो वर्णनात्मक पाठामध्ये एखाद्या गोष्टीचं वर्णन केलेलं असतं. त्यानंतर बघा, गद्य पाठात विषय प्रतिपादन हा महत्त्वाचा भाग असतो. जो तुम्ही शिकवणार आहे ते विषय प्रतिपादन यात महत्त्वाचं असतं. जसं पद्यात काय असतं? गायन महत्त्वाचं असतं किंवा स्पष्टीकरण महत्त्वाचं असतं, तर ह्याच्यात विषय प्रतिपादन महत्त्वाचे असते. साहित्य प्रकारातील पद्य हा सर्वात प्राचीन साहित्य प्रकार आहे. जसं गद्य पद्य असे जे साहित्य प्रकार आहेत त्यातील सर्वात प्राचीन कोणता प्रकार म्हणता येईल तर तो आहे पद्य. हा सर्वात प्राचीन साहित्य प्रकार आहे. पद्य अध्यापनात प्रकृती सौंदर्य रचना असते. जसं की एखाद्या सौंदर्य किंवा एखादं समजा पावसाळा आहे तर पावसाळ्यातील एखादी कविता तयार केलेली असते, तर ते काय केलं असतं? प्रकृतीचं सौंदर्य तुम्हाला कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं असतं. म्हणजे पद्य अध्यापनात प्रकृती सौंदर्य रचना असतात.
त्यानंतर बघा, व्यास प्रणालीचा अध्यापनात काव्य रचनेसाठी वापर केला जातो. कोणत्या प्रणालीचा? तर व्यास प्रणालीचा अध्यापनात काव्य रचनेसाठी वापर केला जातो. व्याकरण भाषेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतं. व्याकरण जर नसेल तर भाषा कोणीही आपल्या मनाने बदलू शकतो, पण व्याकरण काय करतं? तर भाषेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतं. शब्दाचे शुद्ध रूप व त्याचे उपयोग निरूपण ज्यात केले जाते त्यास व्याकरण म्हणतात. शब्दाचे शुद्ध रूप आणि त्यांचे उपयोग व निरूपण ज्यात केले जाते त्यास व्याकरण असे म्हणतात. त्यानंतरचा मुद्दा बघा, व्याकरण अध्यापन पद्धतीमध्ये निगमन विधी पद्धत आहे. व्याकरण अध्यापन करताना तुम्ही वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. जसं गणित शिकवायला लागल्यावर आपण उद्गमन म्हणजे उदाहरणाद्वारे आपण गणित शिकवत असतो, तसं व्याकरण अध्यापन पद्धतीत तुम्ही कोणत्या पद्धतीचा वापर करता? तर निगमन विधी. लक्षात असू द्या. भाषिक विविधता ही व्यक्तिपरत्वे असते. भाषिक विविधता ही व्यक्तिपरत्वे असते. शिक्षक पेशा हा एक काय आहे? व्यवसाय. लक्षात असू द्या. कोणी तुम्हाला ऑप्शनमध्ये कला दिली जाऊ शकते किंवा व्यवसाय, सेवा असं दिलं जाऊ शकतं. तर शिक्षक पेशा हा काय आहे? एक व्यवसाय आहे. त्यानंतरचा मुद्दा बघा, अनुमोदन म्हणजे काय? सहमती. आपण म्हणतो मी तुला अनुमोदन दिलं म्हणजे तुझ्या एखाद्या गोष्टीविषयी मी तुला सहमती दिली. वर्ग वातावरणात मानवी व भौतिक घटक महत्त्वाचे असतात. वर्ग वातावरणात कोणकोणते घटक महत्त्वाचे असतात? तर मानवीमध्ये कोणकोणते घटक येतात? जसं विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, चपराशी असो किंवा विद्यार्थी असो, हे सगळे मानवी घटकात येतात. तर भौतिक घटकामध्ये तुमची शाळेची इमारत, क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा हे सर्व घटक तुमचे भौतिक घटकामध्ये येतात. तर मानवी आणि भौतिक घटक हे दोन्हीही वर्ग वातावरणात काय असतात? महत्त्वाचे असतात. त्यानंतर बघा, भावना व्यक्त करण्याचे जवळचे नाते म्हणजे मित्रपरिवार होय. आपल्या घरच्यांपेक्षा आपल्याला एखादा प्रसंग किंवा एखादी घटना सांगायची असेल तर आपण मित्राला पटकन सांगतो. आपण आपली भावना व्यक्त करण्याचा जास्त प्रयत्न हे मित्रापाशीच करत असतो. त्यामुळे भावना व्यक्त करण्याचे जवळचे नाते म्हटलं तर मित्रपरिवार. अशा प्रकारे आपण हे 49 क्वेश्चन या व्हिडिओमध्ये पाहिले. यामधील बरेचसे प्रश्न हे परीक्षेमध्ये आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही याचा चांगला अभ्यास करा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मी टाकणारे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. आणि कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीचे आहात आणि पेपर कधीपासून सुरू होणार आहेत हे पण सांगा. मी त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल. धन्यवाद.